मला आजही खात्री आहे की आम्ही सर्वतोपरी चांगला आकडा घेऊ. समोरून ते वेगळे लढले काय, महायुती होऊन लढले काय, पुणेकरांच्या मनामध्ये रोष आहे. 2017 पुणेने तब्बल 100 नगरसेवक बीजेपीचे निवडून दिले. बीजेपीचंच 5 वर्ष महापौर, चेअरमन, सभागृह असून सुद्धा आज पुण्यामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी, प्रचंड मोठी गुन्हेगारी, पाण्याची टंचाई, कचऱ्याचं मोठं साम्राज्य, महाराष्ट्र महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये प्रचंड झालेला भ्रष्टाचार, भाजपचेच नगरसेवक, त्यांचे नातेवाईक झालेले ठेकेदार, या सगळ्या गोष्टींमुळं पुणेकर आज वैतागलेत. आणि त्यांनी मेहरबानी केली, पुणेकरांवर त्यांनी मेहरबानी केली की पहिल्यांदाच कबुली दिली. ती कबुली देत असताना पण पुणेकरांना गाजर दाखवण्याचं त्यांनी कामकाज केलं. पुणेकरांना लॉलीपॉप किंवा नाही का एक चॉकलेट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आम्हाला जानेवारी म्हणजे डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2025 बीजेपीला जर मतदान केलं तर ट्रॅफिक मुक्त पुणे होईल असं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या पुणेकरांनी 2014 सालापासून 11 वर्ष या फडणवीसांना बीजेपीला भरपूर दिलं, RSSला भरपूर दिलं, ते पुणेकर या निवडणुकीमध्ये विचार करतील की नेमकं आपलं चुकलंय काय. दुर्दैवाने जातीवादी धर्मवादी असणारा भाजपसारखा पक्ष या शहरात आल्यापासून सगळ्यात जास्त डिस्को बार या शहरात तयार झालेत, सगळ्यात जास्त पब्स या शहरात आलेत. रात्रीची हॉटेलिंग म्हणजे पहाटेपर्यंत चालणारी नाही का रेस्टॉरंट आणि बार आणि पब्स हे भाजपच्या काळात. आणि मी याचं ॲफिडेविट देऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक वेळा या देशावर मुघलांनी, आदिलशाही, कुतुबशाही, खिलजींनी नाही का बाबरांनी आक्रमण केलं, इंग्रज आले, त्यावेळेस पण हिंदू धर्म संकटात नव्हता. आज नाही, उद्या नाही, एक कोणतरी नरेंद्र मोदी जन्माला आल्यामुळे आपला धर्म टिकेल असं नाही. दिवाळीनंतर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप आपल्यासोबत आहेत. प्रशांतदादाशी आपण महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. दादा, नवीन प्रदेशाध्यक्ष आले आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कशी सुरुवात केली आहे कामाला? नाही, एकूणच महानगरपालिकेची आमची तयारी मागच्या 4 वर्षापासून सुरू होती. कारण की मी मे 2021ला शहराचा अध्यक्ष झालो, ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्रित होतो. 2022ला फेब्रुवारी मार्चला ह्या निवडणुका आम्हाला अपेक्षित होत्या आणि त्या म्हणजे त्या सगळ्याच्या तयारीकरता राज्य निवडणूक आयोगाने सर्वतोपरी तयारी पण केली. ती प्रभाग रचना झाल्या होत्या, आरक्षणं पडली. त्यामुळं सातत्याने मतदारसंघामध्ये किंवा शहरातल्या प्रत्येक प्रभागात, लोकल वॉर्डामध्ये आमचा कनेक्ट होता, कार्यक्रम चालू होते. दुर्दैवाने या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीसांच्या अवकृपेमुळे त्या निवडणुका होऊ शकल्या नाही. कारण की त्यांच्या डोक्यात ते होतं की बाबा पहिलं सरकार पाडायचं, सरकार पाडल्यानंतर आपल्याला पूरक अशी परिस्थिती निर्माण झाली तरच निवडणुका घ्यायच्या. त्याच्यामुळं देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा देशाच्या इतिहासामध्ये तब्बल 4.25 वर्ष, आता 3.5 वर्ष पूर्ण होतात, पण निवडणुका होता 4.25 वर्ष पूर्ण होतील. 3.5 ते 4.25 वर्ष पुणे शहर किंवा राज्यातले सगळ्याच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ह्या कुठेतरी लोकप्रतिनिधीच्या अभावी प्रशासक राजामध्ये अडकून पडल्यात, ही वस्तुस्थिती आहे. ओके, पण आता महापालिका निवडणूक जवळ आली, नेमकं तुम्ही आता आमची जे तयारी याच्यामध्ये एकतर माझे जुने सहकारी ज्यांनी 2002 प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून कामकाज केले, 7 केले, 12 साली केले, 17 साली केले, कोणी माजी महापौर आहेत, कोणी माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन आहेत, अशी मंडळी पण आहेत. नवीन जी नाही का इच्छुक मंडळी आहेत की ज्यांनी 2017ला निवडणुकीला नाही का तिकीट मिळालं या अपेक्षेने खूप वर्ष कामकाज केले. 17ला तिकीट न मिळता सुद्धा किंवा पराभूत झाले तर सुद्धा काम चालू ठेवलंय. 22ला निवडणूक लढवायच्या इराद्याने कामकाज केलं होतं. अशी खूप मोठा फौजफाटा हा कट्टर कार्यकर्त्यांचा, सामाजिक आणि राजकीय भान असणारा कार्यकर्ता माझ्याकडे तयार आहे. त्याच्यामुळे निवडणुका कधी जरी झाल्या, नोव्हेंबरमध्ये हो, डिसेंबरमध्ये हो किंवा जानेवारीमध्ये हो किंवा सरकारला उद्या वाटलं ना ऑक्टोबरमध्ये घेतलं तरी आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत. बहुतांश तुमचे जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, ते अजितदादांकडे गेले आहेत, त्यामुळे तुम्हाला का असं नाहीये. एकतर आम्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्रित असताना 2017 साली आमचे 41 नगरसेवक निवडून आले होते. 39 पक्षाच्या तिकिटावर 2 अपक्ष निवडून आले होते. बदलत्या परिस्थितीमध्ये 22-19 झालं. 22 नगरसेविका त्या बाजूला अजितदादांकडे गेल्या, 19 आमच्याकडे राहिले. त्याच्यामुळं तुम्ही सांगता असे बहुसंख्य वगैरे असं बिलकुल तो खोटा आकडा आहे. याच्यामध्ये 50-50% राहिले किंवा अगदी 46 आणि 54% राहिले. 46% नगरसेवक आमच्याकडे राहिले, 54% त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे पालकमंत्री पद राज्याचं
उपमुख्यमंत्रीपद असून सुद्धा तेवढी गेले आणि आमच्याकडे पवार साहेबांच्या प्रेमापोटी एवढी मंडळी राहिली, ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान. म्हणजे तुम्हाला पुणे शहरात बऱ्यापैकी अजूनही पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत निवडणूक लढण्यासाठी? मला आजही खात्री आहे की आम्ही सर्वतोपरी चांगला आकडा घेऊ. समोरून ते वेगळे लढले काय, महायुती होऊन लढले काय, पुणेकरांच्या मनामध्ये रोष आहे, पुणेकरांच्या मनामध्ये ही भावना कायम आहे की अजितदादा या जिल्ह्याचे, या शहराचे पालकमंत्री किती वर्ष होते, एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्रीपद आणि नगरविकास मंत्रीपद कधीपासून आहे, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, पुण्याचे तथाकथित शिल्पकार म्हणून किंवा मधल्या काळातील उपमुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून पुण्याच्या वाट्याला काय मिळालं, ज्या पुण्याने BJPला भरभरून दिलं. 2014 साली 8च्या 8 आमदार, 1 खासदार, 19ला 6 आमदार आणि 1 खासदार, त्याच्यानंतर परत 24ला 6 आमदार आणि 1 खासदार, केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर साहेब इथं केंद्रीय राज्यमंत्री म्हणून या शहराचे भाजपचे नेते राहिलेत, किंवा आता मुरलीधरजी मोहोळ आहेत, मधल्या काळात चंद्रकांतजी पाटील साहेब असतील, दिलीपरावजी कांबळे साहेब असतील किंवा माधुरीताई मिसाळ असतील, यांना मिनिस्टरी मिळून सुद्धा पुण्याच्या वाट्याला काहीच मिळालं नाही. 100 नगरसेवकांचा ताफा पुण्यातल्या, जे 1950 साली महापालिका स्थापन झाल्यानंतर कधीच घडलं नाही, ते पुणेकरांनी 2017 मध्ये करून दाखवलं. 2017 मध्ये पुण्याने तब्बल 100 नगरसेवक BJPचे निवडून दिले. BJPच्याच 5 वर्ष महापौर, चेअरमन, सभागृह असून सुद्धा आज पुण्यामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी, प्रचंड मोठी गुन्हेगारी, पाण्याची टंचाई, कचऱ्याचं मोठं साम्राज्य, महाराष्ट्र महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये प्रचंड झालेला भ्रष्टाचार, भाजपचेच नगरसेवक, त्यांचे नातेवाईक झालेले ठेकेदार, या सगळ्या गोष्टींमुळं पुणेकर आज वैतागलेत. पुणेकरांना म्हणजे तो धानोरीत राहणारा असो, हडपसरमध्ये राहणारा असो, कात्रजमध्ये राहणारा असो किंवा खडकवासल्यात राहणारा असो किंवा इकडे नका कोणीतरी नका पाषाण बावधनला राहणारा असो, त्याला पुण्याच्या मध्यवर्ती भागात येण्याकरता किमान 1 तास लागतो. ही वस्तुस्थिती आहे. जो 2017च्या पूर्वी आम्ही महानगरपालिकेत कामकाज करत असताना किंवा आम्ही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करत असताना, आमच्या पक्षाचा महापौर, चेअरमन, सभागृह असताना इथं कुठलंही अंतर 20 मिनिटाच्या वर लागत नव्हतं. मॅक्स टू मॅक्स कुठल्याही कोपऱ्यातून माणूस 25 मिनिटांमध्ये पुणे शहरात दाखल व्हायचा. दुर्दैवाची परिस्थिती राहिली नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ज्यांच्याकडे भरभरून सत्ता आहे, जे स्वतःला पुण्याचे तथाकथित शिल्पकार मानून घेतात, ते आज राज्याच्या आणि देशाच्या सत्तेमध्ये बसून सुद्धा पुणेकर आज बहुसंख्य नाही का चांगल्या म्हणजे नितांत आवश्यकता असणाऱ्या सुविधांपासून वंचित आहेत. परवा दिवशी फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की प्रति किमान अर्ध्या तासात 1 तासात 19 किलोमीटर अंतर पार करायला पाहिजे. ते आता कुठेतरी 12 किलोमीटरवर आले. त्यांनी स्वतः सांगितलं की पुण्याचे शहरात प्रचंड, त्यांनी मेहरबानी केली पुणेकरांवर, त्यांनी मेहरबानी केली की पहिल्यांदाच कबुली दिली. पण ती कबुली देत असताना पण पुणेकरांना गाजर दाखवण्याचं त्यांनी कामकाज केलं की अमुक अमुक एक आराखडा आम्हाला PMRD आणि पुणे महानगरपालिका दिलाय, तो इम्प्लिमेंट केल्यानंतर 2026 पर्यंत ट्रॅफिक कमी होईल. एक अर्थे पुणेकरांना लॉलीपॉप किंवा नाही का एक चॉकलेट दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आम्हाला डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2025 मध्ये BJPला जर मतदान केलं तर ट्रॅफिक मुक्त पुणे होईल, असं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या पुणेकरांनी 2014 सालापासून 11 वर्ष या फडणवीसांना BJPला भरभरून दिलं, RSSला भरभरून दिलं, ते पुणेकर या निवडणुकीमध्ये विचार करतील की नेमकं आपलं चुकलंय काय. याच्या अगोदर सुद्धा काँग्रेस होती, राष्ट्रवादी काँग्रेस होती, त्यांना दिल्यानंतर सुद्धा काहीतरी हे शहर शिल्लक राहिलं होतं. पण आज तर यांना देऊन वाटोळ झालंय. याचा सारा विचार पुणेकर नक्की करा. लोकसभेला असं झालं नाही की रवींद्र धंगेकरांना, जे त्यात शिवसेनेत गेले, शिंदेच्या पण लोकसभेला अण्णांना, मुरलीधर अण्णांना पुन्हा भरभरून मत दिलं लोकांनी. हा म्हणजे त्या गोष्टीचं आश्चर्य आज पण काय आलंय. एक तर पुणे हे पुण्याची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र नका जन्मस्थळ म्हणून नाही का राजमाता जिजाऊंनी ज्या शहरामध्ये सोन्याचा नांगर फिरवला, अशी या शहराची ओळख आहे. ज्या नाही का छत्रपती संभाजीराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं, त्या संभाजी महाराजांचा जिल्हा म्हणून ह्या शहराची ओळख आहे. शैक्षणिक नाही का शिक्षणाची पंढरी किंवा शिक्षणाचं माहेरघर किंवा सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे. पण या शहरामध्ये मागल्या काही काळामध्ये जातीवाद आणि धर्मवादाचा जो खेळ मांडला गेला, त्याच्यामुळं बहुतेक जनता फसली, तरुणाई फसली आणि आज त्याचा फार मोठा परिणाम हा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी तुम्हाला जबाबदारीने सांगू इच्छितो की आम्ही धर्मावर आधारित कधी राजकारण केलं नाही, पण आम्ही कुठल्या धर्माला कधी हात पण लावला नाही चुकीच्या पद्धतीने, आणि त्या अंधानुकरण कधी न करता शहर आम्ही स्वच्छ ठेवलं किंवा संस्कृतीचं शहर ठेवलं. दुर्दैवाने जातीवादी धर्मवादी असणारा भाजपसारखा पक्ष या शहरात आल्यापासून सगळ्यात जास्त डिस्को बार या शहरात तयार झालेत, सगळ्यात जास्त पब्स या शहरात आलेत
रात्रीची हॉटेलिंग म्हणजे पहाटेपर्यंत चालणारी नाही का रेस्टॉरंट आणि बार आणि पब्स हे भाजपच्या काळात आणि मी याचं ॲफिडेव्हिट देऊ शकतो आणि मी हे ॲफिडेव्हिट नाका पुणेकरांना देणार. पुणेकरांनी प्रशांत जगतापचं शहराचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष माजी महापौर या नात्याने हे ॲफिडेव्हिट वाचा. 2014 साली काय परिस्थिती, 14च्या अगोदर काय परिस्थिती, 14 नंतर हे पोर्शे प्रकरण घडू किंवा रेल्वेमध्ये एसटी किंवा स्वारगेटच्या बसस्टँडमध्ये मुलींवर होणारे बलात्कार, रात्री अपरात्री नाका कोयता गँगची वाढणारी नाका भयानक नाकाची नाका दहशतवाद जो आहे तो नेमका कुणाच्या काळात घडला हे पुणेकरांसमोर आम्ही मांडणार आहोत. पुणेकरांसमोर ते मांडणार आहोत की कचऱ्याची परिस्थिती आमच्या काळात काय होती, ट्रॅफिकची परिस्थिती आमच्या काळात काय होती, दर मानशी मिळणाऱ्या पाण्याची परिस्थिती नाका पुण्याची काय होती. ह्या सगळ्या गोष्टी पुणेकरांसमोर ठेवून मला खात्री आहे की तो पुणेकर कुठल्या जातीचा, धर्माचा, कुठल्याही गावातून, कुठल्याही नाका जिल्ह्यातून किंवा कुठल्याही राज्यातून या शहरात आलेला आहे. त्यांनी हे शहर आपलं मानलेलं आहे, त्याला हे शहर आवडतं, त्याला हे शहर दुसऱ्या चुकीच्या माणसाच्या हातात गेलेलं आवडलेलं नाही. ती चूक मान्य करून तोच पुणेकर या ठिकाणी ह्या भाजपवाल्यांना त्यांची भाजप आणि महायुती ते दोन्ही पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजितदादांचे राष्ट्रवादी असेल, यांना त्यांची जागा नक्की दाखवून देईल. ओके, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही आता मनसेला सोबत घेणार आहात का? कारण त्याला एक अशी जोड आहे की परवा दिवशी तुम्ही सगळ्यांनी मनसेसाठी एकत्र येऊन आंदोलन, तो शहर म्हणून विषय होता, तो शहर म्हणून विषय. त्याचं कारण आहे की बघा, मी मान्य नवीन आयुक्त जे आमचे महापालिकेत झालेत नवल किशोर राम यांच्याबद्दल माझी तक्रार कालही नव्हती, आजही नाही. त्याचं कारण आहे की ते नव्याने आले. फरक आहे, त्यांनी याच्या अगोदर जी सर्व्हिस केली ती कलेक्टर म्हणून केली. बेसिकली कलेक्टरच्या केबिनमध्ये जाण्याचं धाडस कोणी करत नाही, कारण की कलेक्टरचं मी स्वतः पाहिलेलं आहे कारकीर्द. ते नुसतं तेच नाही की कुठल्याही कलेक्टरकडे 2 वेळेचा 3 वेळेचा विद्यमान आमदार किंवा माजी मंत्री भेटायला गेल्यानंतर सुद्धा अगोदर 1 दिवस अगोदर वेळ घेतात किंवा सकाळी वेळ घेतात, आतमध्ये कार्ड पाठवतात आणि मगच कलेक्टरला भेटता येतं. पुण्याचं तसं नाही. पुणे महापालिकेमध्ये मी 3 वेळा सभासद म्हणून कामकाज केले, महापौर म्हणून कामकाज केले. इथं पद्धत राहिली की सर्वसामान्य नागरिक असो, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असो, ही मंडळी थेट दरवाजा उघडून आतमध्ये जातात. त्यामुळे त्या स्टाईलनी मनसे माजी आयुक्तांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात राजेंद्र भोसले जे घरातलं सामान चोरी करून गेलेले आहेत, आयुक्त म्हणून रिटायर होता, त्यांच्या चोरीचं प्रकरण दाखवायला गेले. त्याच्यामुळे आयुक्तांना ते कदाचित ते पटलं नसेल, तो क्लॅशेस झाले. त्याच्यामध्ये सगळ्याच नाका पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना चोर संबंधाचा प्रकार झाला किंवा गुंड संबंधाचा प्रकार झाला. आम्ही सगळं करू शकतो. बघा, काँग्रेस बरोबर, भाजप बरोबर, राष्ट्रवादीचे दोन्ही गटा म्हणजे पवारसाहेबांचे राष्ट्रवादी असेल किंवा अजितदादांचे राष्ट्रवादी असेल, राज ठाकरेंची मनसे असेल किंवा उद्धव साहेबांची आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अगदी RPI, MIM, आमच्या पक्षांमध्ये कुरबुरी असू शकतात, वाद असू शकतात, पण शहर म्हणून राजकीय संस्कृती ही व्यवस्थित जपली पाहिजे. प्रशासनाने आमचा सन्मान ठेवला पाहिजे, आम्ही प्रशासनाचा सन्मान ठेवला पाहिजे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पुणेकरांचं नाही का अस्तित्व मान्य करून पुणेकरांचा सुद्धा सन्मान राखला पाहिजे. पुण्याची राजकीय संस्कृती, सामाजिक संस्कृती बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हा त्याच्या मागचा भाग होता. राहिला विषय आघाडी किंवा युतीचा. महायुती होणार का नाही याची चर्चा मला काही माहिती नाही, पण माझ्या पक्षामध्ये आपण आघाडी म्हणून, महाविकास आघाडी म्हणून जावं हा विषय ठरलेला आहे. त्याचे सर्वस्वी अधिकार आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यासहित पक्षाचे ज्येष्ठ नेते, मग आमच्या नाका लोकप्रिय सौ सुप्रियाताई सुळे असतील, माननीय रोहितदादा असतील, आमचे पुणे शहरातल्या एका मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील, आमच्या माजी खासदार आणि शहराच्या माजी अध्यक्ष सौ वंदनाताई चव्हाण असतील, अंकुशरावजी काकडे असतील, आमदार बापूसाहेब पठारे असतील किंवा रवींद्रजी माळोदकर असतील, जयदेवरावजी गायकवाड साहेब असतील, कमलनानी डोलेवडे असतील किंवा कुमारभाऊ गोसावी असतील, या सगळ्यांना दिलेत. त्याच्यामुळं आम्ही काँग्रेसबरोबर चर्चा करतोय, शिवसेनेबरोबर चर्चा करतोय. आमची इथं आघाडी किंवा महाविकास आघाडी याची आम्हाला गॅरंटी आहे. राहिला विषय मनसेचा महाविकास आघाडीतला किंवा इंडिया अलायन्समधला प्रवेश, हा निर्णय हा या शहराचा पुरता नाही, हा राज्य किंवा देश स्तरावरचा विषय आहे. त्याचा निर्णय योग्य वेळी माननीय सोनियाजी गांधी, माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, माननीय राहुलजी गांधी, माननीय प्रियंकाजी गांधी, माननीय पवार साहेब, माननीय सुप्रियाताई, माननीय उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि स्वतः राज ठाकरे साहेब करतील. त्यांचा जो निर्णय असेल तो आमच्यावरही बंधनकारक असेल. त्यांनी सांगितलं त्यांच्यावर आघाडीमध्ये महाविकास आघाडी म्हणून जायचंय, ओके. त्यांनी सांगितलं नुसती आघाडी म्हणून जायचंय किंवा स्वतंत्र लढायचंय, तरी आमची तयारी निश्चित आहे. प्रभाग रचनेबद्दल तुम्ही सातत्याने आरोप केले की भाजपला सोयीस्कर अशी प्रभाग रचना केली जात आहे. नेमकं कशा प्रकारे ही प्रभाग रचना केली जात आहे? का प्रशांत जगताप वैयक्तिकरित्या कुठल्याही प्रभागातून निवडणूक लढवायला तयार आहे. कारण की 2002ला आम्ही निवडणूक लढवली, 7ला लढवली, 12ला लढली, 17ला निवडणूक लढवली, त्याच्यात आम्ही जिंकलो, 24ला विधानसभा लढवून झाली. त्याच्यामुळं स्काय इज अ लिमिट बाबा. आता
आपण कुठेही लढलो तरी लोक आपल्या कामाला, कारकिर्दीला, कर्तृत्वाला नाही का एकूणच सगळा तो आपला प्रगती पुस्तकापासून आपल्याला मतदान करतात याचा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आलेला आहे. पण प्रभाग रचना करताना बेसिकली मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला मानणारा कार्यकर्ता आहे. तसं पाहायला गेलं तर एक प्रभाग एकच लोकप्रतिनिधी असला पाहिजे. आम्ही 3च्या प्रभागात निवडणूक लढवली, सिंगल वॉर्डामध्ये निवडणूक लढून माझे मातोश्री निवडून आल्या, 2च्या प्रभागात आम्ही निवडणूक लढून जिंकून आलो, 4च्या प्रभागात निवडणूक लढून जिंकून आलो. मला जर स्वतः विचारता आलं तर सिंगल वॉर्ड दी बेस्ट, नागरिकांसाठी बेस्ट. कारण की नागरिकाला माहिती असते की माझा हा एकच नगरसेवक आहे. माझ्या इथलं काही चांगलं झालं तर यांनी केलं, माझ्या इथं काही वाईट झालं तर ह्याच्या दुर्लक्षामुळे वाईट झालं. त्याच्यामुळं ती अकाउंटेबिलिटी राहते. त्या नगरसेवकाला रात्री चांगली झोप येते की यस आज इथं अमुक प्रश्न नका उद्भवला होता, त्याच्यामध्ये आपण चांगला रिझल्ट दिला. आणि एखादं काम नाही झालं तर झोप पण लागत आहे. पण इथं दुर्दैवाने काय होतं 4च्या प्रभागात की 4 नगरसेवक दुर्दैवाने एकाच भागात निवडून आले तर बाकीच्या भागाकडे दुर्लक्ष, त्यांच्या कामावरून श्रेयवादावरून भांडणं, कोणी काम पहिलं करायचं किंवा कुठला ठेकेदार कोणाला भेटेल याच्यावरूनचे आम्ही वाद हे पुणे महापालिकेत पाहिले. ते दुर्दैवी. आणि ती प्रभाग रचना करताना ती जर ती सरळ झाली म्हणजे डोंगराच्या दोन्ही बाजूमध्ये न अडकून पडता डोंगराच्या एका बाजूला असणारी प्रभाग रचना, रेल्वे लाईन, नदी, मोठे नाले, आमच्याकडे आंबिलवडा आहे, भैरवा नाला आहे, अशा प्रकारच्या सीमारेषा किंवा एखाद्या मोठ्या सोसायटीला सलगपणाने एखाद्या प्रभागात ठेवणं ते समजू शकतो. पण 17ला आम्ही असं पाहिलं की एकच नाही का सोसायटी ज्याचे 2 तुकडे केले, म्हणजे सोसायटीचे 4 बिल्डिंग या प्रभागात, 4 बिल्डिंग त्या प्रभागात, किंवा एखादी नाही का कष्टकऱ्यांची वसाहत आहे, दुर्दैवाने त्याला झोपडपट्टी म्हणले जाते पण ती कष्टकऱ्यांची वसाहत आहे, त्याच्यातला मुख्य रस्त्याची डावी बाजू इथल्या 500 नाही का पत्र्याच्या चाळी या भागातून 500 त्या भागात, ज्यांचं जीवनमानच रोजचं एक आहे, त्यांना अशा प्रकारे तोडून मग याही नगरसेवकांनी काम करायचं नाही, त्याही करायचं नाही. त्याच्यामुळं या शहराचं वाटोळ जातं. त्यामुळं अशी प्रभाग रचना करणार असेल तर त्याचा आम्हाला त्या गोष्टीला आमचा निश्चित विरोध राहील. त्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही. या संदर्भात लोकांपर्यंत जाऊ. आम्ही हजारोच्या संख्येने चुकीची प्रभाग रचना करतो त्याला ऑब्जेक्शन घेऊ, महापालिकेला घेराव करू, जनतेच्या दरबारात जाऊ आणि न्यायालयात सुद्धा जाऊ. शेवटी न्यायालयाने जर फटकारलं किंवा न्यायालयाने जर बीजेपीच्या बाजूने कल द्यायचा जर नाही का, न्यायालय तसं करणार नाही. पण जर चुकीच्या नका वकिलांनी चुकीच्या पद्धतीने प्रेझेंटेशन केल्यामुळे जर केस स्टँड होऊ शकले नाही, तर नागरिकांना आम्ही सांगू की हा रडीचा डाव आहे, तुमचा त्यांच्यावर रोष आहे म्हणून तुमची मतं कापली जातात आणि तुम्हाला बाजूला करून अशा प्रकारे निवडणूक लढवली जाते, असा आम्ही नागरिकांमध्ये जनजागरण नक्की करू. तुम्ही प्रभाग रचनेबद्दल बऱ्याचदा नवल किशोर राम यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तुम्हाला भेट दिली नव्हती ह्याच्या आधी. त्या दिवशी तुम्ही असं होतं की शेवटच्या 8-10 दिवसामध्ये प्रभाग रचना अंतिम होत होती. त्याच्यामध्ये बीजेपीची काही नेते, एक माजी सभागृह त्या आमदारांना घेऊन प्रभाग रचनेची तोडमोड करत होते हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही सातत्याने नवनियुक्त झालेले जे आपले कमिशनर नवल किशोर राम त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मी केला, काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे साहेबांनी केला किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी पण केला. दुर्दैवाने आयुक्तांनी ती वेळ दिली नाही आणि जस प्रभाग रचना सबमिट झाली त्याच्यानंतरची वेळ दिली तरी सुद्धा आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांना आम्ही सांगितलं, हे अधोरेखित केलं, आम्ही तुम्हाला वेळ मागितली होती पण तुम्ही दिली नाही. पण याचा अर्थ प्रभाग रचनागिरी म्हणून आम्ही शांतपणे सगळं सहन करू अशा भाग नाही. चुकीचं तुमच्या हाताच्या खालच्या लोकांनी केलं असेल तर आम्ही त्याला निश्चित त्या संदर्भामध्ये दावा ठेवून चॅलेंज करणार आहोत. तुम्हाला आयुक्तांची भूमिका सत्ताधाऱ्यांसाठी बायस वाटते असं मला ते सांगा. पुणे सारखं महानगरपालिकेचं आयुक्तपद, पुणे शहराचं पोलीस आयुक्तपद किंवा पुणे जिल्ह्यासारख्या एका प्रमुख राज्यातल्या महत्वाच्या जिल्ह्याचं कलेक्टरपद हे असंच मिळत नाही. कुठेतरी राजकीय ओळखीतून मिळत असं. ते काय सगळ्याच गोष्टी काय चांगल्या बेटर नाही का क्वालिफिकेशनवर मिळत आहेत, वशिलेबाजी असते. त्याच्यामुळं हे जे आयुक्त आलेले असतात किंवा कलेक्टर आलेले असतात किंवा डिव्हिजन कमिशनर आले असतात हे वशिलेने आलेले असतात किंवा इथं तिथं नमस्कार करून नाही का ह्याच्या त्याच्या गोटातून आले असतात. त्यामुळे साहजिक त्यांची बांधिलकी तिथे राहते, त्यांची बांधिलकी जनतेवर असली पाहिजे, आमच्याबरोबर पण नसली पाहिजे. दुर्दैवाने येते त्याच्यामुळं नाही वाटत तो प्रेशर राहतो की आपण विरोधी पक्षाला खूप स्पेस दिला आपली बदली होऊ शकते, आपल्याला अशा जिल्ह्यात टाकलं जाऊ शकते की ज्या ठिकाणी काम करणंच मुश्किल आहे. त्या भीतीपोटी किंवा त्या प्रेशरपोटी अशी मंडळी राहतात. नवल किशोर राम त्याच्यापैकी नाहीत असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं वेगळेपण पुढच्या काळात सिद्ध करावं अशी अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्की असेल. आता सध्या ईव्हीएम बद्दल बरीच शंका घेतली जात आहे. राहुल गांधी सह मोठे नेते ईव्हीएम बद्दल लढा देत आहेत. तुम्ही सुद्धा ईव्हीएम विरोधात कोर्टात गेला आहात. आता पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही. त्या संदर्भात मी कोर्टात जाणार आहे. मला एक तर तुमची माहिती कर सांगतो की जगातले जेवढे प्रगत देश आहेत त्याच्यामध्ये अमेरिका असेल, कॅनडा असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, इटली असेल,
ह्याच्यासारख्या सहित अगदी बाकीचे जे नाही का अरब कंट्रीज आहेत, ज्याच्यामध्ये दुबई, शारजा किंवा सौदी, ओमान सारखे देश आहेत, याच्यामध्ये सुद्धा मशीन यूज केल्या जात नाहीत. टेक्नॉलॉजी शेवटी तुमच्या मोबाईलवर माझं नाही का रेकॉर्डिंग होतं आहे, या मोबाईलमध्ये तुम्हाला वाटेल तसे नाही का बदल करण्याचं पण कला तुमच्यामध्ये आहे आणि कंपनीमध्ये आहे. त्याच्यामुळे ईव्हीएममध्ये फक्त भारतासारख्या देशामध्येच नाही का ईव्हीएम ज्याच्यामध्ये जे मॅन्युप्युलेट होण्याची प्रचंड नाही का सगळ्या नाही का द्वारं खुली असताना सुद्धा आपल्याकडे ईव्हीएम वापरलं जातं, कारण की नरेंद्र मोदींना लोकमतातून ते निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे ते ईव्हीएमचाच वापर करतात. नंतरच्या काळात व्हीव्हीपॅट आलं, ते व्हीव्हीपॅटमध्ये पण घोळ आहेत. व्हीव्हीपॅटमध्ये सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन दिलं की कशा प्रकारे गोलमाल होऊ शकतो आणि त्या चिठ्ठ्या मोजण्याचा सुद्धा सोपस्कार कसा चुकीचा आहे हे सुद्धा दाखवलं. दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यात आल्या. पण मुळात मला जी माहिती त्याप्रमाणे संविधानाचा कायदा हा मला माहिती आहे. या देशाने त्या काळी जे काही ईव्हीएम स्वीकारलं त्याच्यामध्ये फक्त कायदा झाला लोकसभेलाच आणि विधानसभेलाच ईव्हीएम वापरायचं. स्थानिक स्वराज्य संस्था, नॉट ओन्ली महाराष्ट्र, देशभरातल्या कुठल्याही राज्यांनी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ईव्हीएम वापरावं हा एक कायदाच केलेला नाही. आतापर्यंत ज्या निवडणुकांना वापरणारा तो असाच आवाज असंच रेटून करण्यात आला. त्यामुळे आता मुळात आम्ही त्या सगळ्या गोष्टीतच कोर्टात चॅलेंज करणार आहोत, हायकोर्टला, सुप्रीम कोर्टला, की मुळात हा कायदाच नाही. मग जर तुमच्याकडे आता व्हीव्हीपॅट मशीन एवढ्या मोठ्या प्रमाणात घेण्याची ताकद नाही म्हणून तुम्ही जर ते नका जर करणार नसाल तर आम्ही ह्याला विरोध करू. मग तुम्ही बॅलेट पेपरच मतदान करा. नाही जसं बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. एक तर तुमच्याकडे व्हीव्हीपॅट एवढ्या मशीन विकत घेण्याची लायकी किंवा ताकद नसेल तर तुम्ही नका बॅलेट पेपरवर मतदान करावं, नाही तर व्हीव्हीपॅट मशीन विकत घ्याव्यात आणि त्याच्यावर करण्यात यावं आणि ट्रान्सपरन्सी ठेवा, ही आमची मागणी. तुम्ही न्यायालयात जाणार आहात, पण न्यायालयाने तुमच्या बाजूने निकाल नाही दिला तर तुम्ही निवडणुकावर बहिष्कार टाकणार का, असं काय? मला वाटतं बहिष्कार टाकून चुकीचं होईल, कारण की मधल्या काळात एक 7-8 वर्षापूर्वी बीजेपी आल्यापासून बीजेपीने नाही का काश्मीरमध्ये असंच केलं. त्याच निवडणुकांमध्ये त्याच काँग्रेस, PDP आणि नाही का नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने बहिष्कार घातला. बीजेपीने मात्र सगळे उमेदवार दिले आणि ते बिनविरोध निवडून सुद्धा आले, कारण की समोर फॉर्मच नव्हते आले. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे त्याचा मान राखत निवडणुका लढवाव्या लागतील. फक्त निवडणुकीतले जे घोळ आहेत, जसं माझ्या निवडणुकीमध्ये मी पाहिलं ईव्हीएममध्ये घोटाळे झाले का तर 100% झाले. त्याच्यानंतर नाही का मतदान यादीत घोळ झाले का तर झालेत. म्हणजे बीजेपी निवडणुका कसं जिंकतंय किंवा अजितदादांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेची शिवसेना कशी जिंकते, तर निवडणुकीच्या अगोदर अभ्यास केला जातो की या प्रभागात, या विधानसभा मतदारसंघात किंवा या लोकसभा मतदारसंघामध्ये हे पाऊस जे आहेत, हे ह्या वस्त्या किंवा ही गावं जी आहेत किंवा शहरातले अमुक अमुक हे भाग आहेत, हे आपल्या विरोधी पक्षाला नाही का फॉर आहेत. मग ती नावं ऐन वेळेला डिलीट केली जातात किंवा ती दुसऱ्या मतदारसंघात टाकली जातात. इथं तर मी महानगरपालिकेत असे प्रकार पाहिजे की नगरसारख्या जिल्ह्यातली मंडळींची 7-7, 8-8 गावांची नावं तिकडं नाही का आणली ऐन वेळेला. त्याच्यामुळे आम्ही त्या संदर्भामध्ये पण सुप्रीम कोर्टात जाणार की आमचं म्हणणं काय आहे की एकतर एक देश एक मतदान असावं. प्रशांत जगताप जर पुण्यातला आहे तर प्रशांत जगतापचं मतदान हे कुठेतरी एका ठिकाणी, प्रशांत जगताप पुण्यात राहतो त्याचं मतदान पुण्यातच असावं. प्रशांत जगताप जर कामानिमित्त दिल्ली किंवा बेंगलोरला जाणार असेल तर त्याचं तिथंच मतदान असावं, त्याचं तिकडं पण इकडं नाव नसावं. हा पहिला भाग. आधार लिंक करावं, त्याच्यामुळे नका सगळ्या 100% मतदानांना आधार लिंक करावं, म्हणजे एक देश एकच मतदान ते आधार लिंकला आपल्याला कळेल. थर्ड थिंग, इथून पुढे थंब कंपल्सरी करा. मतदानाला आलं की थंब घेतलं जावं, जेणेकरून ते समोर डेटा समोर येईल. चौथी गोष्ट त्याच्यामध्ये जी आहे ती मतदार यादी जी आहे, ती मतदार यादी ज्या दिवशी राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोग ती नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची किंवा विधानसभेची किंवा लोकसभेची ज्या दिवशी घोषणा करेल त्या दिवशी सकाळी जर समजा 11 वाजता निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली तर निवडणूक आयोगाने सांगितलं पाहिजे की दुपारी 1 नंतर तुम्ही स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातून या याद्या घेऊन जा. आज निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर इथून पुढं मतदान संपेस्तवर एकही नाव वजा होणार नाही आणि एकही नाव ऍड होणार नाही. दुर्दैवाने आम्ही असं पाहिलं की आमचं 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 15-16 म्हणजे 20 नोव्हेंबर 2024ला आमचं मतदान होतं आणि शेवटच्या 4 दिवसामध्ये सुद्धा 10-20 नावं गाळली गेली, 10-20 टाकली गेली. माझ्याकडे तर मी सकृतदर्शी कोर्टात एखादे पुरावे दाखल करतोय, ज्याच्यामध्ये हडपसर मतदारसंघातली काही नाव भोसरी मतदारसंघात टाकण्यात आली, भोसरीची नावं इथं टाकण्यात आली. माझ्यात एक 11,000 नावं मी अशी शोधून काढली, त्यांची 3 वेळा नावं नव्हती, जी माझ्या समोरचे प्रतिस्पर्धी जे निवडून आलेले त्यांच्या नाका गोटातली आहेत, ज्यांची एका माणसाचं नाव 3-3 वेळा नोंदवलं गेलं. म्हणजे माझा पराभव झाला 7,000 मतांनी. मी समजू शकते की ती 11,000 मतं जे आहेत, 11-11,500 त्यांची कट्टर आहेत, पण त्यांनी 3 वेळा मतदान केलं, म्हणजे 23,000 मतदान एक्स्ट्रा झालेलं आहे. 11,500 जे ओरिजिनल त्यांना मानणारे त्यांनी केलं तर मी समजू शकतो, पण जे 11,500 गुणिले 3, 33,000 जे मतदान झाले त्याचं 22,500 मतदान किंवा 22,000 मतदान किंवा 23,000 मतदान हे बोगस आहे.
माझा पराभव 7,000 मतांनी झाला तर 23,000मधून 7,000 वजा केलं तरी मी 16,000 निवडून आलो. त्यामुळं ईव्हीएम मधला घोटाळा आहे का तर आहे, मग मतदार याद्यांमधला घोळ आहे. शिवाय मग प्रशासनाला नका म्हणजे पोलीस बंदोबस्तात उमेदवार माझ्या इथल्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी पैसे पाठवले, ही वस्तुस्थिती आहे. त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड्स आहेत, ऑडिओ रेकॉर्ड्स आहेत. पण फक्त आता सर्वसामान्य जनतेने जाती धर्माच्या चष्म्यातून बाहेर येण्याची गरज आहे. तुम्हाला फसवत आहेत. नरेंद्र मोदी काय आणि प्रशांत जगताप काय, पंडित जवाहरलाल नेहरू काय किंवा डॉक्टर मनमोहन सिंग काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक वेळा या देशावर मुघलांनी, आदिलशाही, कुतुबशाही, खिलजींनी नाही का बाबरांनी आक्रमण केलं, इंग्रज आले, त्यावेळेस पण हिंदू धर्म संकटात नव्हता. आज नाही, उद्या नाही. एक कोणतरी नरेंद्र मोदी जन्माला आल्यामुळे आपला धर्म टिकेल असं नाही. नरेंद्र मोदींच्या अगोदर सुद्धा हा धर्म सुरक्षित होता. नरेंद्र मोदींशिवाय हा देश आणि हा धर्म, मग तो हिंदूंचा असेल, मुसलमानांचा असेल, ख्रिश्चनांचा असेल, शिखांचा, पारशांचा, ज्यूंचा, जैनांचा, बौद्धांचा, तो धर्म सुरक्षित होता, आहे, उद्या राहील. दुर्दैवाने राजकारणासाठी याचा वापर केला जातो. अलीकडच्या काळातल्या तरुण पोरांची माती भडकवली जातात. त्याच्यामुळं ह्या सगळ्याच अँगलने आम्ही काम करतोय. सामाजिक स्तरावर करतोय, आध्यात्मिक स्तरावर करतोय आणि राजकीय स्तरावर पण पुणेकरांची, महाराष्ट्रातल्या नागरिकांची, देशातल्या नागरिकांची जनजागृती कशी होईल हा आमचा निश्चित प्रयत्न राहील. ओके, पण आता दादा असं बरेच ठिकाणी पोस्टर लागले असतात पुण्याचे करते धरते वगैरे वगैरे, पण थोडा जरी पाऊस पडला तर पुणे तुंबून जातोय. नेमकं कारण काय आहे त्याला? असं आहे की तुम्ही पण महापौर राहिले. मधल्या काळात पुण्यातलं बांधकामाची वाढली, त्याच्यामध्ये छोट्या रस्त्यांवर भरमसाठ FSI देणे, मेट्रोच्या माध्यमातून मोठा आलेला FSI, मधल्या काळात पॉलिटिशियननीच SRAच्या नाही का मोठ्या स्कीम्स किंवा मोठ्या स्कीम नाल्याच्या कडेला स्वतःच्या ताब्यात देतात, नाल्यांच्या बळवलेल्या दिशा, नाले केलेले, अरुंद केलेले नाले, त्याचबरोबर सरसकट आपल्या घरातल्या मंडळींना म्हणजे भाजपच्या किंवा पलीकडची राष्ट्रवादी किंवा पलीकडची शिवसेना यांच्या जवळच्या नातेवाईकांना ठेकेदार म्हणून कामं मिळण्यासाठी सरसकट काँक्रीट करण्याचा घातलेला घाट, याच्यामुळं पाणी जमिनीत जिरण्याची, पाण्याचा प्रवाह वाहून जाण्याची सिस्टीम राहिली नाही. त्याच्यामुळं आज पुण्यात पाऊस पडला तो 10 मिनिटाचा पडू, 1 तासाचा पडू, तरी नाही का या ठिकाणी पुण्यातल्या गल्ली बोळांपासून आउटस्कटचे नासिका रस्ते, जे शहरातला जो बाहेरचा भाग आहे, तिथं सुद्धा प्रचंड नाही का पाणी जमा होतं, रस्त्यात खड्डे होतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे चुकीची माणसं चुकीच्या वेळेस चुकीच्या ठिकाणी निवडून गेले, त्याच्यामुळे झालेली परिस्थिती. आणि मला असं वाटतं की पुणेकरांनी आता काहीतरी मान्य करावं. पुणेकरांनी 90च्या दशकातलं पुणे, 2000च्या दशकातलं पुणे, 2010 ते 2020च्या दशकातलं पुणे, याचं नाही का आत्मचिंतन करून आपण 14 ते 25चा प्रवास पुणेकरांचा कसा झाला याचं नाही का आत्मभान, याचं नाही का आत्मचिंतन करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करावं, हेच माझं आव्हान पुणेकरांना राहील. दादांनी सांगितलं की हडपसर, हिंजवडी आणि चाकणमध्ये 3 महापालिका व्हाव्यात, असं मग तुम्हाला वाटतं का? की दादांच्या हाताखाली मी 24 वर्ष काम केले. दादांनी एकदा शब्द सांगितला तर तो होईल असं त्यावेळेस वाटायचं. पण मला त्या दिवशी वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की दादा त्या सरकारचे एक भाग आहेत. सकाळी 7 वाजता दादा जाहीर करतात की या शहरात या जिल्ह्यामध्ये 3 नवीन महानगरपालिका होतील आणि दुपारी लगेच देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे होणारच नाही, एकच महानगरपालिका असं बोलतात. त्याचं असं वाटतं की या सरकारमध्ये सावळा गोंधळ आहे किंवा कुठेतरी अजितदादांना कमी लेखण्याचं किंवा अजितदादांना छोटं करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस, RSS आणि भाजप सातत्याने करत होतं, करत आहे आणि उद्या करत राहील, असं चित्र सध्या निदान त्या दिवशीच्या एकूण घटनाक्रमातून पुढे आलेलं आहे. एवढी गावं समाविष्ट झाली, तुम्हाला तरी वाटतं का हडपसरला तरी नवीन महापालिका व्हावं? हे का, एक तर पहिली गोष्ट नेतृत्व म्हणून जी कला असती ती भाग छोटा असो किंवा मोठा असो, त्याच्यामध्ये चांगलं काम, चांगली यंत्रणा लावून ते शहर कसं डेव्हलप करता येईल त्याच्यात खरी नेतृत्वाची कसोटी असते. पाहायला गेलं तर बँगलोरचे जे काय नाही का करते धरते आहेत, बँगलोर शहराचे जे काय राजकीय प्रमुख आहेत, त्यांच्या बरोबरीने मान मिळवण्याचा योग इथल्या पुण्यातल्या पॉलिटिशियनच्या पुढे आलेला, पण त्यांना तो घ्यायचा नाही. या देशामध्ये 1 नंबरची लोकसंख्या किंवा परीघ असणारं क्षेत्र किंवा क्षेत्रफळ वाईज असणारी मोठी महानगरपालिका 1 नंबरला बँगलोर आहे, 2 नंबरला आज पुणे आहे, 3 नंबरला मुंबई आहे. राज्याच्या दृष्टीने लोकसंख्या आणि स्क्वेअर किलोमीटर वाईज सगळ्यात 1 नंबरला पुणे आहे, 2nd नंबरला मुंबई आहे. जर आताच्या राजकीय कार्यकर्त्यांनी, मग ते देवेंद्र फडणवीस असू द्यात, अजितदादा असू द्यात किंवा आमच्या सुप्रियाताई असू द्यात, यांनी हे चॅलेंज सुप्रियाताईंनी स्वीकारलंय, पण आम्ही सत्तेत नाहीत आज.
पण हे सत्तेत असलेले दोन प्रमुख जे काही नेते ते म्हणतात की या शहराच्या 2 महानगरपालिका केले तरच हे शहर व्यवस्थित होईल. याचाच अर्थ ते कामाचं फेलियर हे महानगरपालिकेच्या परिघावर टाकतात. पण मला असं वाटतं की त्यांनी ते चॅलेंज स्वीकारून जर आहे त्या मोठ्या क्षेत्राचा व्यवस्थित डेव्हलपमेंट करून महानगरपालिका विकसित करण्याचा प्रयत्न केला किंवा पुणेकरांना रिझल्ट दिला तरच खऱ्या अर्थाने ते मोठे नेतृत्व हे पुणेकर मान्य करतील. अन्यथा ती पळवाट आहे की बाबा क्षेत्र मोठं झाले, 2 महानगरपालिका केल्या नाहीत म्हणून शहराचा किंवा या टोटल सिटीचा विकास होत नाही, ही पळवाट आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. ओके, पण आता तुम्हाला अजितदादांची कारकीर्द कशी वाटते पालकमंत्री म्हणून? नाही का, दादांवर बोलण्या एवढा मी मोठा नाही. शेवटी ते महायुतीचे एक सहकारी आहेत. तो जो काही लेखाजोखा आहे किंवा त्यांनी पुण्यासाठी काय केलंय किंवा काय करायला हवं होतं किंवा कुठं काय कमी राहिलंय याचा सगळ्या गोष्टीचा नाही का जो काय इतिवृत्तांत आहे ते वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकारी निवडणुकीच्या वेळेस घेतील. पण आता त्यांच्या एवढं बोलावं एवढं मी निश्चित मोठा नाही. पुण्याचा कारभारी होण्यासाठी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कुठेतरी दोघंही नाही, ती स्पर्धा त्यांच्यात असेल. पण मला असं वाटतं की पुणेकरांनी त्यांचा कारभारी आता नवीन बदलावा तरच पुण्याचं काही व्यवस्थित राहील असं माझ्यासारखं वाटतं. लास्टचा प्रश्न, तुम्ही निवडणुकीत कोणता अजेंडा घेऊन सगळ्या जनतेसमोर जाणार? पुणेकरांना भ्रष्टाचार विरहित, खड्डे विरहित, कचरा मुक्त, पाणी टंचाई मुक्त आणि एकूणच कोयता गँग मुक्त पुणे शहर देणे, एक सुसंस्कृत सुसुंदर पुणे देणे हा आमचा प्रयत्न आहे. ओके, थँक्यू. ओके.